सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आई आजीने मला शिक्षा देताच रमा ही सर्वंट क्वार्टरमध्ये राहायला येते. तर रमा ही आता तिथल्या सर्व गोष्टी व्यवस्थित आणि नीटनेटक्या लावू लागते. त्या रूमचे सर्व पडदे ही रमा व्यवस्थित करू लागते. त्याच वेळेस रमाच्या हातातून काहीतरी भांडे खाली पडते आणि त्याचा आवाज होतो. तेव्हा अक्षय हा दरवाजासमोर आलेला असतो. कपाळाला हात लावत काय ग असं म्हणत अक्षय आता रामाजवळ येतो. तेव्हा रामा म्हणते की तुम्ही इतक्या कमी वेळात इथे आले. अक्षय म्हणतो की असा धडामकन आवाज आला, तो आपल्या खोलीपर्यंत येताच मी लगेच इकडे आलो. तर रामा म्हणते की खरंच का? रामा म्हणते की म्हणजे तुम्ही बाहेरच थांबला होता ना? तर अक्षय म्हणतो नाही ग रामा. तर रामा म्हणते की नाका ना मला मदत करू. तुम्ही जर असेच वागत राहिला आणि मला मदत करत राहिला तर आई आजी काय म्हणेल. आणि आई आजीने काय सांगितलं तर रामाच्या डोळ्यासमोर आई आजीने सांगितलेले असते की जर का अक्षय तू रामाला मदत करायला गेलास तर अक्षय तुला वर्षभर रामाला भेटता येणार नाही आणि तिच्याशी बोलताही येणार नाही. तेव्हा आता आई आजींची ती शिक्षा आठवून रामा म्हणते की प्लीज तुम्ही आता मला मदत करायला येऊ नका. रागावून रामा म्हणते की मला माहिती आहे तुम्ही बाहेर का थांबलात. मला काम जमत नाही हे असंच तुम्हाला वाटतं ना, म्हणून तुम्ही मला बघायला बाहेर थांबले. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा चिडतेस कशाला तू, मी नाही तुला मदत करत राहिलं. अक्षय म्हणतो की नाही येत परत मी इथे राहिलं. तर रमा अक्षयकडे बघत विचार करते की हे माझ्यापासून वर्षभर दूर जाऊ नये म्हणून मी हे सर्व करते. त्यानंतर रमा त्या खोलीतील सर्व झाडून घेते आणि मग त्या फरशीवरती पाणी टाकून ती फरशी पुसू लागते. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रमाकडे बघत म्हणते की माझ्या मैत्रिणीवर किती वाईट दिवस आले. आणि रमा समोरून फरशी पुसत असताना सँडल घालून इकडे तिकडे रेवा आता फिरू लागते. तर रेवा आता रमासमोर येत म्हणते की मला वाटतंय तुला आता खूप वाईट वाटत असेल ना इथे येऊन. रेवा म्हणते की मला वाटतं लहानपणापासून तुला यापेक्षा वाईट परिस्थितीत राहण्याची सवय आहे ना, म्हणून काहीच वाटत नसेल. रेवा म्हणते की मुकादमाच्या घरातून डायरेक्ट रमा तू इथे सर्वंट क्वार्टरमध्ये आलीस आणि आता मला वाटतंय की तू इथून डायरेक्ट बाहेर जाती की काय काय माहिती. रेवा म्हणते की अगं रमा इथे पूस इथे राहिलंय आणि म्हणते की किती वाईट झालं रमा, ही शिक्षा माणसाला कुठे घेऊन गेली. रेवा म्हणते की रमा तुला आकाशात उडायची खूप सवय होती ना, पण काय झालं आता तू बघितलंस का? तर आता रेवा तिथून जाऊ लागताच त्या पाण्यावरून रेवाची सँडल सटकते आणि रेवा जोराने तोंडावर खाली आपटते. तेव्हा ते बघून रामा म्हणते काय ग रेवा, आता तर तू आकाशात उडत होती आणि डायरेक्ट जमिनीवर पडलीस. तर रामा म्हणते की बरोबर आहे रेवा, वाईट परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवून जाते. रामा म्हणते की रेवा अगोदर तू तुझ्या 2 पायावर उभी राहायला शिक आणि नंतर मला शिकव की आकाशात कसं उडायचं ते. तर रामा म्हणते की रेवा तुला सुद्धा चांगलंच माहीत आहे आणि मला सुद्धा माहिती आहे तुझे हे जे फालतू प्रयत्न चालले ना त्याला कधीच यश येणार नाही. मी त्या घरातून जरी इथे राहायला आले असले ना तरी त्या घरातील माझं स्थान कधीच बदलणार नाही असे आता रमा रेवाला सांगते. रमा म्हणते की मी रमा अक्षय मुकादम होते आणि रमा अक्षय मुकादमच राहील. ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो. इकडे आता आभ्या हा आरतीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघतो आणि म्हणतो की आरती तू खरोखर प्रेग्नंट आहेस. तेव्हा आरती म्हणते की हो आभ्या, आणि पुन्हा तू एकदा रिपोर्ट चेक करून घे, नाही तर परत म्हणशील मी खोटं बोलते ते. त्यानंतर आभ्या हा आरतीला खाली बसवत म्हणतो की आरती तुला चांगलंच माहीत आहे तुझ्यापेक्षा मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही, हे बाळसुद्धा नाही आहे आणि ही प्रेग्नन्सी किती आपल्यासाठी रिस्की आहे तुला चांगलंच ठाऊक आहे आरती. तर आरती म्हणते की अरे अभिषेक मला काहीच होणार नाही आहे. रिस्क तर सगळ्याच गोष्टीत असते ना, मला सांग ना अभि, आपण बाहेर गेलो आपण पुन्हा परत घरात येऊ याची सुद्धा गॅरंटी नसते आणि आपल्या आयुष्यात बाळ येणार आहे आणि त्यामुळेच आपलं आयुष्य पुढे जाणार आहे अभिषेक. आरती म्हणते की अभिषेक तुझी बायको आणि तुझं बाळ दोघंही सही सलामत तुझ्याजवळ असतील. तेव्हा आरतीचे ते प्रेम बघून अभ्या हा लगेच आरतीला मिठी मारतो. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये फाईल बघत असतो. तेवढ्यात अक्षयला पुन्हा रमाची आठवण येते. आपण आता स्पर्धेमध्ये कशी रमाची दृष्टी झालो होतो हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. रमा म्हणते की मी एकटी स्वतःच्या पायावर उभी राहायला तयार आहे, तेव्हा मी माझ्या पायावरती उभी राहू द्या मला आणि तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे ना, तो विश्वास मला सिद्ध करू द्या, असे आता रमाचे बोलणे अक्षयला आठवतं. तर रमाने सांगितलेले असते की पुरुषांना नेहमी असंच वाटतं की बायकांना काही जमत नाही, त्यांना आपल्याच आधाराची गरज असते.
ते आठवून आता अक्षय म्हणतो, ठीक आहे रामा, मी तुला मदत करायला आलो तर तू अशी बोलतेस ना, नाही करणार मी तुला मदत. अक्षय म्हणतो की आता ये माझ्याकडे मग मदत मागायला रामा, तू करतो का मदत मी बघ, आणि 2 वेण्या मी तुझ्यासोबत आता कट्टी घेतोय. इकडे आता रामाने सर्व घर व्यवस्थित आवरून नीटनेटके केलेले असते. रामा म्हणते की खरंच मी त्याच घरची सून आहे आणि इथे एकटं राहायला माझा जीव वर खाली होतो आणि रेवा त्या घरातली कुणीच नाहीये, हे मी कसं विसरू. रेवाने सांगितलेले असते की रमा तू आता इथून डायरेक्ट बाहेर जाते की काय ते बघ. तर आता रमाला अक्षयचे बोलणे आठवते, स्पर्धेमध्ये मी तुझी दृष्टी झाले तर चालेल ना रमा, असे आता अक्षयचे बोलणे आठवताच रमाला अक्षयवर पुन्हा एकदा विश्वास वाटू लागतो. तर इकडे रमा म्हणते की मी आता मला यांच्यापासून दुरावा नाही सहन होत आणि आई आजीने मला यापूर्वीही घटस्फोटाचे पेपर दिले होते आणि यांच्यापासून घटस्फोट घ्यायला आई आजी लावणार होत्या, तेव्हा आई आजीने जेलमध्ये असताना आपल्याला कसे पेपर्स दिले हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. आई आजीने अक्षयला सांगितलेले असते की जर तू रमाला मदत करायला गेलास तर तुला माहीत आहे की मी रमाला कोणती शिक्षा देईल. तुला वर्षभर रमाला भेटताही येणार नाही आणि बोलताही येणार नाही, अशा ठिकाणी मी आता रमाला पाठवील. ते आता आई आजीचे बोलणे हे रमाला आठवते. तर इकडे रमा विचार करते की आई आजीने तुम्हाला जर परदेशात पाठवलं तर मला हे अजिबात जमणार नाही. तेवढ्यात दरवाजावरती खडखड आवाज येतो. तर रमा पटकन दरवाजा उघडते तर समोर अक्षय आलेला असतो. अक्षयला बघताच रमाला खूप आनंद होतो आणि प्रेमाने रमा ही अक्षयला मिठी मारते. तर अक्षय म्हणतो की रमा मी एक रात्रही तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये, कसं स्वतःला समजू. आणि रमा ही पुन्हा अक्षयला मिठी मारते, पण तो फक्त रमाचा भास असतो. तर आता इकडे रात्र झाल्यानंतर सीमा ही नैनाला घेऊन रमाला भेटण्यासाठी सर्वंट क्वार्टरच्या त्या रूममध्ये येते. तेव्हा आता रमा नैनाला बघताच म्हणते की तू इकडे कशी काय नैना. तर नैना म्हणते की अगं मी तुला भेटल्याशिवाय कशी जाणार होते. तर आता सीमा आणि नैना भेटायला येताच नैनासोबत रमा ही बोलत असते. त्याच वेळेस आता इकडे रेवा ही खाली एरझऱ्या मारत असते आणि रेवा विचार करते की रमा आता मी तुला सोडणार नाही आणि मी तुझी आता काय हाल करते ना ते तू बघतच राहा. तेवढ्यात रमाच्या रूममध्ये खिडकीमध्ये 2 माणसांच्या सावली रेवाला दिसतात. रेवा विचार करते की आता एवढ्या रात्री रमाच्या रूममध्ये कोण गेलं असेल बरं, नक्कीच अक्षय हा रमाकडे गेला असेल. तेव्हा आता मी आई आजीलाच बोलून आणते आणि रमाची आता खीरच करते. तर इकडे रेवा आता आई आजीकडे जाऊ लागताच अक्षय आणि आनंद खाली बसलेला असतो. तेव्हा अक्षयला बघून रेवाला मोठा धक्का बसतो आणि अक्षय तर इथे आहे असा विचार रेवा करते आणि म्हणते की अक्षय तू इथे. तर अक्षय म्हणतो की मग तुला कुठं असणं मी अपेक्षित होतं. तर आनंद म्हणतो की अरे अक्षयला रमाशिवाय अजिबात करमत नाही बरं का, त्याला खूप कसं तरी होतंय रेवा. तर रेवा म्हणते की अक्षय दादा काय गप्पा मारतायत तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की या घराचं स्ट्रक्चर रमाच्या पसंतीचं करायचं म्हणतोय अक्षय. कुठं कुठं काय काय करायचं ना ते सर्व माझा भाऊ मला सांगतोय. तर आता रेवा म्हणते की आनंद दादा खूप उशीर झालाय, मला झोप येते, मी झोपायला जाते आणि रेवा निघून जाते. तर आता इकडे नैना ही सीमाला म्हणते की आई तुम्ही मला जगायचं शिकवलंय, मला स्वाभिमानाने पायावर उभं राहायचं शिकवलंय आणि मी जरी आता जात असले ना तरीसुद्धा तुम्ही दिलेले संस्कार मी कायम लक्षात ठेवी. नैना म्हणते की मनगटात बळ आणि आत्मविश्वास असला ना तर मग झालं. नैना म्हणते की माझा मुलगा मला नेहमी म्हणत असतो की आई तू का घाबरतेस, पण मी आता घाबरणार नाही, कारण मी आता त्याला ताठ मानेने सांगेल की तुझी आई आता एका कॅफेमध्ये काम करते. नैना लगेचच सीमा आणि रमाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. नैना म्हणते की गावाकडून शहराकडे स्वतःच्या पायावर उभं राहायला आणि स्वतःला सिद्ध करायला माझ्यासारख्या मुली येतात ना, त्या मुलींना असे पुरुष भेटतात, त्यांना आधार देतो असे म्हणून त्यांचा गैरफायदा घेणारे पुरुषसुद्धा त्या मुलींना भेटतात. तेव्हा सीमा ही नैनाला म्हणते की नैना तू आता अशी भरारी घे ना, कोणीच तुला त्रास नाही देऊ शकणार. सीमा नैनाला आधार देत म्हणते की नैना अशी भरारी घे, आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटला पाहिजे. तर नैना म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर आता इकडे नैना ही तिथून निघून जाते, पण त्याच वेळेस शशिकांत हा रमाच्या रूममध्ये येतो आणि इथे काय करतेस असे म्हणत सीमाचा हात पिरगळवू लागतो. तेव्हा रमाला राग येऊन शेजारीच असलेली मेणबत्ती ही रमा तिच्या हातात घेते आणि शशिकांतचा हात जाळू लागते. तेव्हा शशिकांतला चटका बसताच शशिकांत मोठ्याने ओरडतो.
तर रमा म्हणते की आता पुन्हा जर तुम्ही आईचा हात पिरगळवला ना तर आता तर फक्त मेण सांडले, त्यानंतर गरम तेल सांडेल. ते ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये त्याला झोप येत नसते. रमा शेजारी असल्यामुळे अक्षय त्याचा हात हा बाजूला करतो आणि म्हणतो की रमाची शेजारी असण्याची आता मला खूप सवय झाली, मी कसा झोपू. तर आता इकडे रमासुद्धा विचार करते की माझा पदर हातात घेऊन झोपायची यांना सवय आहे, तर आता हे कसे झोपतील. तर आता रमा आणि अक्षय एकमेकांचा विरह सहन करत पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.